सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मराठा सुद्धा मुंबईत जाम करणार, मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले, त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं, फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या काढून मुंबई मोकळी करा। त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा। तुम्हाला रेल्वेने उतरायला 5 रुपये लागत आहेत। फुकट आहे म्हणते, हे तर म्हणते आंदोलकाला फुकट आहे। मग तुम्हाला समजून घ्या, नुसतं टाळा नका ठोको। ए थांब रे, बोलायला लागलं की लगेच सुटत हे सांगायचं राहून जातं, पोर अर्धा ऐकत आहेत। मग तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या, तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील। तुम्ही मुंबईत हिंडून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले, गाडी सुरक्षित राहील, तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या म्हणलं। सीएसटीचे पोर शांत बसा म्हणून सांगितलं, दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो, त्यांना म्हणा शांत बसा। तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा। गरीबाच्या पोरांनी मैदानावर लावल्यात, तुला जर माझं असेल तर तू गावाकडे जा आणि धिंगाणा कर, मराठीचा वाटोळा करू नको। तुमच्या कोणी ओळखीचं असल्या त्यांना मराठीत एकदा जाऊन सांगा। इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो, ही काही पैदास गोंधळ घालणारी यांना मराठी मोठे वाटत नाहीत। तुम्ही गोंधळ कधी घाला, सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जागेवर ठाम आहे। तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या। तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटोळं करायचं, राजकारणाचं ऐकून गो खाऊ नका। मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही, देणार ठेवा। तुमचं कोणीच ओळखीचं असलं त्याला मला अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर। सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी, विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं। सीएसटी पाशी 25-30 जण आहेत माकडे, त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथे यायचे। हे 2% सुद्धा लोक नाही दिलं, 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायचे। हे भंगार पोरामुळे कोण येते 2-4 जण, ते सरपंच सांगायला गेले त्याला उलट बोललं, याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे। ते माघारे बोलतं याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातला नाहीये, आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो। तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं, मी पहिल्या दिवशी सांगितलं, आणि दगड मारले तरी आरक्षण पाहिजे। मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत, तुम्हाला काही गरज आहे का? हे उपास तू कुठं नाही करणारे, मायावर म्हणायची वेळ येऊ देऊ नका बरं का, ते आमचे नाहीत। हे मायावर आणखीन वेळ येऊ द्या नका, मी आणखीन तसं म्हणलेलं नाही। गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत, त्या सीएसटी पाशी कोणाचे आहेत ते पटापटा ओळखा आणि त्याला सांगा गाड्या तिकडे नेऊन लाव। नुसतं रोड झोपत त्यातल्या 2 जणांनी टाकलेली म्हणतात ना, मला माहित नाही, खोटी माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायसाठी, पण ते खरं असेल तर ते इतक्या दुपारात येत आहे म्हणल्यावर आपलं नाहीच। मग ते त्याला म्हणा लवकर गाड्या काढ, मी जर मग डोकं खवळू नको। पुन्हा एकदा काय करा, आपले माऊली 2-4 जण सीएसटीला जा, सरपंच जर भया तुम्ही बी सीएसटीला जा, कोण येते माऊली 7-8 जण जा तिथं आपले चेहरे ओळखा जा।